नमस्कार मित्रांनो, ओढ गावाकडची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन धायरीमधून मी निघालो गावच्या दिशेने. कात्रजचा घाट आणि कात्रजचा बोगदा पास करून मी निघालो भोर घाटाने पोलादपूरच्या दिशेने. मित्रांनो, गावी म्हाळुंगे या ठिकाणी जायचं होतं आणि त्यामुळे मी भोर मार्गे आलो, महाराजांचं दर्शन घेतलं आणि म्हाळुंगेमध्ये इथं काहीतरी एक मैत झालं होतं, तर त्यासाठी आपल्याला गावचं भाडं लागलं होतं. तर भोर मार्गे मित्रांनो जाण्याचा प्लॅन केला. भोरचा रस्ता हा एक नंबर झालेला आहे, म्हणजे आधीमध्येच झालेला आहे आणि जेवढा झालेला आहे तेवढा खूप सुंदर आहे. परंतु जेवढा चांगला आहे त्याच्यापेक्षा दुपटीने मित्रांनो खराब रस्ता आहे. आणि फायनली ह्या ब्रिजवरती येऊन पोचलो. कोणाला माहिती असेल हा ब्रिज तर कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, असं झालं होतं की हा रस्ता कधी संपतोय, खूप वैताग आला होता आणि फायनली मित्रांनो हा रस्ता संपला आणि आम्ही येऊन पोचलो थेट पवार ढाब्यावरती. आणि ह्या भोर मार्गे आल्याच्या नंतर पवार ढाब्यावरती हा हमखास आम्ही स्टॉप घेतो, कारण की इथं जे भजी मिळतात, वडापाव मिळतो, एकदम अप्रतिम असतो. त्यांच्यासोबत ठेचा देतात ते, त्याच्यामुळे पहिलं चेहरा धुवून घेतला कारण की खूप धूळ होती रस्त्यावरती आणि मस्तपैकी गरम गरम भजी तळत होते आणि गरम गरम भजी एक उचलला ठेच्यासोबत, एवढा कुरकुरीत आणि क्रिस्पी का काय म्हणतात ना, ठेच्यासोबत जबरदस्त लागत होता. त्यानंतर आम्ही सगळं खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही निघालो परत पोलादपूरच्या दिशेने. जाता जाता आम्हाला शिवलिंग दिसलं, शिवलिंगाचं दर्शन घेतलं. हे एक निसर्गाचा अद्भुत चमत्कार मित्रांनो. आणि पोलादपूरच्या दिशेने आम्ही आलो. खालून रस्ता जातो मित्रांनो, तो जातो चिपळूणच्या बाजूला, म्हणजे तळ कोकणामध्ये. आणि लेफ्ट पोलादपूर एस टी स्टँड बघत आपण निघालो छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन महाबळेश्वरच्या रस्त्याला. कारण आपल्याला महाबळेश्वरच्या रस्त्याला जाऊन कापड्यावरतून आपल्याला म्हाळुंगे गावामध्ये जायचं होतं, कारण की म्हाळुंगे गावामध्येच आपण आलो होतो. आणि हे पाहू शकता म्हाळुंगे गाव. आणि 3 ते 4 तास गाडीची रनिंग झाल्याच्या नंतर थोडं गाडीचं बोनेट ओपन करून ठेवलं आणि परत निघालो आपण कापड्याच्या दिशेने. इकडचं काम वगैरे झालं होतं आणि आपल्याला मित्रांनो कापड्यावरती ना शाळा सोडल्याचा दाखला घ्यायचा होता, कारण माझा ओरिजिनल दाखला हरवला होता. त्याच्यामुळे हा असला खतरनाक रस्ता पास करून आपण निघालोय कापड्याच्या दिशेने. तर जाता आता कोंडीचेवाडी, जकीनवाडी अशी सगळी गावं बघत बघत मित्रांनो फायनली येऊन कापड्यावरती पोहोचलोय. आणि कापड्यावरती आल्याच्या नंतर शाळेत आलो तर बघतोय तर शाळा बंद होती. कोंबडा मित्रांनो, शाळेत आल्याच्या नंतर जुन्या आठवणी ताज्या झाल्या. ह्याच शाळेमध्ये 12वी पर्यंतचं शिक्षण घेतलं मी. आणि मित्रांनो, आता व्हिडिओला इथंच थांबवतो. पार्ट दुसरा पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा.